पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत। देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचं ते लोकार्पण करणार आहेत। मोदींच्या हस्ते यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना घराचं वितरण करत चावी वाटपाचं नियोजनही करण्यात आलं। ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससून रुग्णालयात वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली अनेक महिने ठेवून आश्रय दिल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांची पुण्याच्या गुन्हे शाखेनं 3 वेळा कसून चौकशी केली। चौकशी दरम्यान ललित पाटीलला जास्त दिवस रुग्णालयात राहण्यास मदत केल्याप्रकरणी त्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। नगर शहरात महायुतीचा मेळावा पार पडला। यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंचावरून जोरदार राजकीय फटकेबाजी केली। तसंच यावेळी त्यांनी उद्धव आणि शरद पवार यांच्यासह विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय। उद्धव आणि शरद पवार म्हणजे विक्रम वेताळ अशी उपमा देखील त्यांनी दिलेली आहे। निवडणुका तसंच हिंदुत्व अशा मुद्द्यांवर मंत्री विखे यांनी उद्धव यांच्यासह शरद पवारांवर टीका केली। अहमदनगरमध्ये महायुतीच्या मेळाव्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला होता। उद्धव आणि शरद पवार यांना विक्रम वेताळची पदवी दिली होती, त्यावर आता रोहित पवारांनी राधाकृष्ण विखेंवर निशाणा साधलेला आहे। सांभाळून बोला नाहीतर निवडणुकीत तुम्हाला बघून घेऊ असं ते म्हणाले। जरांगे पाटलांनी सगळे सोयरे शब्द लिहून दिला होता, त्यावर सरकारनं निर्णय घेतलेला आहे। तो त्यांना दाखवणार, त्यात काही बदल असेल तर ते मान्य झालं तर त्याची अधिसूचना करून पुढील निर्णय घेऊ। समाजाचं भलं होत असेल असं त्यांना वाटलं तर त्यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती त्यांना करू। मनोज जरांगे पाटील यांचं समाधान होईल असं ड्राफ्टिंग केलेलं आहे। जरांगे पाटील यांचं समाधान होईल अशी मला अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे। आरोप करण्यापेक्षा एकत्र येऊन विकास करू, देशाला आपल्याला प्रगतीच्या मार्गावर न्यायचे। गुलाबराव पाटील यांना मुनगंटीवार यांनी हा सल्ला दिलेला आहे। सध्या 4 शंकराचार्य आणि 1 नवपीठ तयार झालंय, त्याचं नाव बीजेपी पीठ आहे। मोदी जे करतील तेच होतंय। मंदिर वही बनाएंगे, आम्ही पाडलं कुठे होतं आणि मंदिर बनतंय कुठे हे जाऊन पहा, मग तुम्हाला कळेल कुठे मंदिर बनतंय हे कळेल असं म्हणत संजय राऊतांनी टीका केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस दौऱ्यावर आहेत। दावोस शहरात होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी ते उपस्थित राहणार आहेत। दावोस इथं 15 ते 19 जानेवारी या कालावधीत ही जागतिक आर्थिक परिषद होणार आहे। फक्त 10 लोकांची संमती असताना मुख्यमंत्र्यांसह एकूण 50 लोक जात आहेत। त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री, मंत्री यांचे पीए, ओएसडी यांचा समावेश आहे। ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे असं म्हणत आदित्य यांनी मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावर टीका केली। महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यात विदेशी कंपन्या आग्रही आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सामंजस्य करार होतील, त्याची अंमलबजावणीही होईल। मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। फक्त बोलघेवडेपणा करून महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकता येणार नाही। जे करार आम्ही करू त्याची अंमलबजावणीही होईल असं ते म्हणाले। मंगळवारी भाजपाच्या मंत्र्यांची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले। पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे प्रमुख उपस्थित असणार आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल दिल्यानंतर उद्धव यांनी मंगळवार 16 जानेवारी रोजी महापत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। दुपारी 4 वाजता वरळी डोम या ठिकाणी एका मोठ्या सभागृहात ही पत्रकार परिषद होणार आहे। यामध्ये उद्धव काही महत्त्वाचे खुलासे विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या या निकालानंतर करतील अशी माहिती देण्यात आलेली आहे।
मंगळवारी उद्धव गटाकडून जनता न्यायालय भरवण्यात येते। उद्धव यांच्या उपस्थितीत जनता न्यायालय भरवणार आहे। सत्य ऐका आणि विचार करा या ब्रीदवाक्याला घेऊन जनता न्यायालय भरवण्यात येणार आहे। 16 जानेवारी दुपारी 3:30 वाजता वरळी डोम इथं जनता न्यायालय भरवणार आहे। अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचं उद्घाटन करतोय, मूर्तीची प्रतिष्ठापना करतोय। अशा वेळी देशभरातील मंदिरात स्वच्छ असले पाहिजे। मुंबईचे आराध्य दैवत म्हणून आम्ही मुंबादेवीमध्ये जाऊन ठिकठिकाणी स्वच्छता केलेली आहे। राज्यातल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये सर्वत्र स्वच्छता अभियान सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। फडणवीसांनी मुंबादेवी मंदिरात स्वच्छता केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे। ज्यांचं या आंदोलनात काही योगदान नाही असे लोक अशा प्रकारचे आरोप करून स्वतःचं हास्य करून घेत आहेत। कोट्यवधी हिंदूंचा अपमान करतायत। उबाठा गटानं अशा प्रकारे हिंदूंचा अपमान करणं बंद करावं। मूर्खांना मी उत्तर देत नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली।